नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मणराव पाटोळे, क्राईम संध्या संपादक. काल आम्ही पत्रकार मित्र पालघर स्टेशनवरून बोईसरकडे जाणाऱ्या बसनी प्रवास करत होतो. बस 40 ते 50 प्रति किलोमीटर वेगाने धावत होती. अचानक बसमध्ये फडफड खडखड खडखड असे आवाज येऊ लागले. माझं लक्ष अचानक चालकाच्या कॅबिनकडे गेलं. पाहिलं तर गाडीचा पत्रा पूर्ण तुटलेला. प्रवासी जीव धोक्यात घेऊन आपला प्रवास करतात का? चालक आपला जीव धोक्यात घेऊन तो बस ड्राईव्ह करतो का, असं स्वतःला वाटत होतं. पण तुम्हीच बघा या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या बसची काय हालत आहे. पाहिलं मित्रांनो, तुम्हीच पाहिला ना तो व्हिडिओ. बघा कसा दिसतो. अहो, पालघर जिल्हा हा बहुमती आदिवासी जिल्हा जरी असला, इथे खासदार आहेत, इथे आमदार आहेत आणि आत्ताच सरकारने एसटी महामंडळातून महिलांना 50% आरक्षण सूट दिली आहे. महिला व पुरुषांना 60 वर्षापेक्षा वय जास्त असलेल्या सिनियर सिटीजन लोकांना मोफत प्रवास दिलेला आहे. पण मोफत प्रवास हा दिला ठीक आहे, पण बसचं मेंटेनन्स कधी होणार? तिथले डेपो मॅनेजर तर अशा बस कशा सोडतात हे बस? का जीवाशी खेळतात लोकांच्या? का प्रवाशाच्या जीवाशी खेळतात? आणि तो चालक आपला जीव मुठीत धरून गाडी चालवतो. मित्रहो, याचा विचार करायला पाहिजे.